नमस्कार मित्र. वक्त्याच्या भाषणात आढळणाऱ्या अनेक दोषांमध्ये एक अशा दोषावर आपण चर्चा करणार आहोत की ज्याच्याकडे सर्वसाधारणपणे भल्या भल्या वक्त्यांचंही लक्ष नसतं. तो दोष आहे विराम चिन्हांकडे दुर्लक्ष. विराम चिन्ह याला भाषेत खूप महत्व आहे. एखाद्या वाक्यामध्ये स्वल्पविराम दिला असेल आणि त्या स्वल्पविरामाच्या पुढे पुढचं वाक्य असेल तर त्या स्वल्पविरामाला वाक्याने क्षणभर किंवा फॉर द फ्रॅक्शन ऑफ सेकंड काही टक्के क्षण अशा रीतीने थांबायला पाहिजे, ज्याला इंग्रजीमध्ये पॉज असं म्हणतात. एकदा एक व्हिडिओ मी नुसत्या पॉजवर करणार आहे, वेगळा व्हिडिओ असेल तो. क्षण मात्र थांबलं पाहिजे आणि पुढे वाक्य आलं पाहिजे. तसं न थांबल्यास वाक्याचा गोंधळ होईल. विराम चिन्हांमध्ये काय काय येतात तुम्हाला सगळं माहिती, तुम्ही अभ्यास केलेला आहे, शाळेमध्ये अभ्यास केलेला आहे. ज्याचं शिक्षण झालं त्याला माहिती, ज्याला नाही शिक्षण त्यालाही माहिती. अवतरण चिन्ह म्हणजे एखाद्याचं वाक्य अवतरणात आपण सांगितलेलं आहे, त्याच्या आधी स्वल्पविराम असतो, म्हणजे क्षण मात्र तुम्ही थांबायचं, मग त्या अवतरणातलं वाक्य सांगायचं, असं यांनी म्हटलं असं म्हणायचं. अशा रीतीने त्या प्रत्येक विराम चिन्हाकडे मध्ये प्रश्नचिन्ह असेल, अर्धविराम असेल, स्वल्पविराम असेल, पूर्ण विराम असेल, या प्रत्येक विराम चिन्ह, प्रश्नचिन्ह असेल, अवतरण असेल, या प्रत्येक विराम चिन्हाकडे वक्त्याने बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि त्या विराम चिन्हाचा योग्य मान राखला पाहिजे. कारण विराम चिन्ह वाक्यांना अर्थपूर्णत्व येतं. त्याने जर विराम चिन्हाकडे लक्ष नाही दिलं तर काय होईल? रेल्वे गाडी धडधड 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 धावत गेली, अशा रीतीने वाक्य धडधड 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 जातील. श्रोत्यांना जो पोहोचायचा तो अर्थ पोहोचणार नाही आणि श्रोत्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होईल. इतका अनर्थ विराम चिन्हांकडे दुर्लक्ष केल्याने होऊ शकतो. असा अनर्थ टाळायचा असेल तर विराम चिन्हांकडे वक्त्याने बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि चुकूनही दुर्लक्ष होऊ न दिलं पाहिजे. बोलताना वक्त्याने खूप घाई केली तर मात्र वाक्याचा पायाच उखडला जाईल, कारण त्याने त्या घाईमध्ये विराम चिन्हांकडे दुर्लक्ष केलेलं आहे. विराम चिन्हांकडे दुर्लक्ष झालं की अल्पविराम, स्वल्पविराम, अर्धविराम अशी सगळी विराम चिन्ह ही बाजूला राहतात आणि भाषेचा नियम पाळला जात नाही आणि भाषणामध्ये भाषेच्या नियमाला प्रचंड व अनन्यसाधारण महत्व आहे. विराम चिन्ह वाक्यांना अर्थ प्राप्त करून देतात आणि विराम चिन्हांकडे दुर्लक्ष वाक्याचा पायाच उघडून टाकतात. असं होऊ नये यासाठी वक्त्याने विराम चिन्हांकडे बारकाईने लक्ष द्यावं. विशेषतः भाषणाची पूर्वतयारी करतानाच या मुद्द्यांकडे लक्ष दिलं तर त्याची भाषणाची तयारी, पूर्वतयारी ही अधिक चांगल्या रीतीने होईल आणि भाषणामध्ये त्याची फसगत होणार नाही, त्याची अडचण होणार नाही. कारण विराम चिन्हामध्ये जेव्हा एखाद्या लेखकाचं तो मत मांडतो किंवा एखाद्या व्यक्तीचं मत मांडतो त्यावेळेला अमुक अमुक लेखकाने असे म्हटले आहे की त्या की नंतर स्वल्पविराम आहे, अमुक व्यक्तीने असं म्हटले आहे की तिथे स्वल्पविराम आहे आणि त्या स्वल्पविरामानंतर अवतरण चिन्ह येतं आणि ते अवतरण चिन्ह आले
की त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं किंवा लेखकाचं किंवा अन्य कुणाचं मत मांडलं जातं आणि मग ते श्रोत्यांच्या मनावर ठसतं. म्हणून त्या अवतरण चिन्हांकडे लक्ष देऊन तसा भाषणात जणू कुणी अन्य बोलत आहे अशा रीतीने तुम्ही ते वाक्य सांगितलं म्हणजे त्याचा परिणाम साधतो. श्रोत्यांना कळतं, श्रोत्यांना सुलभता येते, भाषण ऐकण्यामध्ये आनंद येतो, श्रोता रिझविला जातो, त्याला आनंद मिळतो, तुमच्याकडून त्याला काहीतरी शिकायला मिळतं. अशाच रीतीने भाषणाची पूर्वतयारी करतानाच तुम्ही विरामचिन्हांचा अभ्यास करा, विरामचिन्हांकडे लक्ष द्या, त्यानुसार वाक्य कसं बोलायचं याची प्रत्यक्ष पूर्वतयारी करा आणि छानपैकी श्रोत्यांसमोर भाषण करा. कारण वक्ता काय बोलणार आहे हे श्रोत्यांना जेव्हा कळतं त्यावेळेला श्रोते अवधान देतात, म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देतात वक्त्याकडे आणि आतुरतेने त्याचं भाषण ऐकतात. त्याने वक्त्याच्या भाषणाचा प्रभाव आणि परिणाम साधला जातो आणि क्षणार्धात श्रोते जर भाषण हे प्रभावी झालं असेल तर श्रोते वक्त्याचे अनुयायी होतात. एवढं सामर्थ्य भाषणात असतं आणि भाषेच्या सोबत असलेल्या या विरामचिन्हांकडे, व्याकरणाकडे लक्ष दिल्याने वक्त्याचा प्रभाव वाढतो. असाच प्रभाव निर्माण करा, श्रोत्यांना जिंका, सभा जिंका आणि आयुष्यात सगळीकडे यशस्वी व्हा. हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.